शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। जनतेच्या भावनेचा विचार करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं। नागपूर ते गोवा यांना जोडणाऱ्या आणि सुमारे 86,000 कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। महामार्गाची फेर आखणी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला केली। महामार्गासाठी 12 जिल्ह्यांमधील 27,000 एकर जमीन संपादित करण्यात येणार असून या महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाला स्थगिती दिली आहे। तर शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट घातला जात असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेला आहे। धैर्यशील माने यांनी एक प्रकारे सरकारला घरचा आहेर दिला। आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये सांगलीत काँग्रेसनं आंदोलन केलं। या मोर्चात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेही सहभागी झाले होते। परमेश्वराच्या नावावर कोण नांगर फिरवायचं काम करत असेल तर त्यांना देव देखील माफ करणार नाही असं माने म्हणाले। शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणार आहे का शक्ती काढून घेणार आहे एकदा ठरवावं लागेल। परमेश्वर शक्ती देण्यासाठी वरदान देण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या संकटावर मार्ग करण्यासाठी म्हणून परमेश्वरी आशीर्वाद लागतात। पण देवाच्या नावाखाली आमच्या घरादारावर नांगर फिरवायचं जर कोण काम करत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही। ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला शासनासमोर आणावी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।